सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांमध्ये उभे असलेले ते प्रचंड किल्ले आजही अभिमानाने आकाशाकडे पाहताना दिसतात. पण मित्रांनो, हे किल्ले फक्त दगडांच्या भिंती नव्हते, तर स्वराज्याचं हृदय होतं. प्रत्येक किल्ला म्हणजे एक स्वतंत्र प्रशासन, एक छोटंसं युद्ध केंद्र, एक खजिना, एक शस्त्रागार आणि अनेक वेळा तर पूर्ण शहरच. पण प्रश्न असा आहे, एवढे विशाल किल्ले बांधले कसे जात होते? त्यासाठी पैसा कुठून येत होता? हजारो सैनिकांचं पोट कसं भरलं जात होतं? दारुगोळा कुठून आणला जात होता? किल्ल्यावर कोणते अधिकारी असायचे? आणि रायगडपासून प्रतापगड, राजगड, सिंधुदुर्ग ते पन्हाळा या सगळ्या किल्ल्यांचा कारभार नेमका कसा चालत होता? आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील संपूर्ण किल्ला प्रशासन आणि व्यवस्था. अशी व्यवस्था जी त्या काळातील भारतातील सर्वात शक्तिशाली संरक्षण प्रणालींपैकी एक मानली जाते. शिवाजी महाराजांना एक गोष्ट फार लवकर समजली होती. मैदानातलं युद्ध जिंकता येतं, पण साम्राज्य टिकवण्यासाठी लागतात अभेद्य किल्ले. कारण किल्ला म्हणजे फक्त संरक्षण नव्हे, तर नियंत्रण. जो डोंगर जिंकेल तो परिसर जिंकेल. म्हणूनच महाराजांनी सह्याद्रीला स्वतःचं नैसर्गिक शस्त्र बनवलं. काही किल्ले त्यांनी जिंकले, काही दुरुस्त केले, तर काही पूर्णपणे नव्याने बांधले. इतिहासकारांच्या मते महाराजांच्या काळात स्वराज्यामध्ये साधारण 300 पेक्षा जास्त किल्ले होते. प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व वेगळं होतं. रायगड हा राजधानीचा किल्ला होता. राजगड दीर्घकाळ मुख्य केंद्र होतं. प्रतापगड हा युद्धनीतीसाठी महत्त्वाचा होता, तर सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग हे समुद्री आरमारासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. पण मित्रांनो, एवढे विशाल किल्ले बांधण्यासाठी प्रचंड पैसा लागत असे. मग हा पैसा येत कुठून होता? स्वराज्याच्या महसूल व्यवस्थेतून. जमीन महसूल, व्यापारी कर, बंदर कर, सरदेशमुखी आणि युद्ध मोहिमांमधून मिळालेला खजिना, या सगळ्यातून किल्ल्यासाठी निधी दिला जात असे. काही वेळा एखादा किल्ला जिंकल्यानंतर तिथे मिळालेला खजिना त्याच किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी वापरला जात असे. किल्ला बांधण्याचं काम अत्यंत कठीण होतं, कारण बहुतांशी किल्ले उंच डोंगरावर होते. दगड फोडणे, ते वर नेणे, भिंती बांधणे, पाण्याची टाकी तयार करणे, दरवाजे बसवणे, हे सगळं हजारो मजूर आणि कारागीर करत असत. स्थानिक गावांमधील लोकसुद्धा या कामांमध्ये सहभागी होत असत. काही ठिकाणी कैद्यांकडून सुद्धा काम करून घेतलं जात असे. किल्ल्याच्या बांधकामांमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे पाणी. कारण वेढा पडल्यावर अनेक महिने किल्ला टिकला पाहिजे. म्हणून बहुतांश किल्ल्यांवर मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या तयार केल्या जात. काही ठिकाणी नैसर्गिक झरे वापरले जात, तर काही किल्ल्यांवर पावसाचं पाणी विशेष व्यवस्था केली होती. किल्ल्यांवरील प्रशासन अत्यंत शिस्तबद्ध होतं. प्रत्येक किल्ल्यावर मुख्य अधिकारी असे किल्लेदार. किल्लेदार हा त्या संपूर्ण किल्ल्याचा प्रमुख असे. सुरक्षा, शिस्त, धान्यसाठा, दारुगोळा, सैनिकांची उपस्थिती या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावर असे. पण महाराजांची व्यवस्था इतकी हुशार होती की एका व्यक्तीकडे पूर्ण अधिकार दिले जात नव्हते. म्हणून किल्ल्यावर 3 प्रमुख अधिकारी ठेवले जात असत: किल्लेदार, सबनीस आणि कारखानीस. किल्लेदार हा सैन्य आणि सुरक्षेचा प्रमुख असे. सबनीस हा आर्थिक आणि लेखपाल अधिकारी असे, तर कारखानीस हा धान्य, दारुगोळा, शस्त्र, रसद आणि साठा सांभाळत असे. म्हणजेच एका अधिकाऱ्याने फसवणूक करण्याचा प्रयत्न केला तर बाकी दोघांमुळे त्यावर नियंत्रण राहत असे. सबनीस प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असे. किती धान्य आलं, किती वापरलं गेलं आणि किती सैनिकांना वेतन दिलं, किती दारुगोळा खर्च झाला, सगळं दप्तरी लिहिलं जात असे. त्या काळात हस्तलिखित सरकारी रेकॉर्ड्स तयार केले जात असत. प्रत्येक किल्ल्याचा स्वतंत्र हिशोब रायगडावर पाठवला जात असे. कारखानीस हा अत्यंत महत्त्वाचा अधिकारी होता, कारण वेढ्याच्या काळात किल्ला जिवंत ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर असे. धान्य, मीठ, तेल, लाकूड, औषधं, पाणी, घोड्यांचा चारा या सगळ्याचा साठा तो पाहत असे.
काही मोठ्या किल्ल्यांवर 6 महिने ते 1 वर्ष पुरेल इतका धान्यसाठा ठेवला जात असे. आता प्रश्न येतो, दारुगोळा आणि शस्त्र कुठून येत होती? स्वराज्यामध्ये अनेक ठिकाणी तोफा आणि दारुगोळा तयार करण्याचे कारखाने होते. काही शस्त्र स्थानिक लोहार तयार करत असत, तर काही परदेशी व्यापाऱ्यांकडून विकत घेतली जात असत. विशेषतः पोर्तुगीज आणि इंग्रजांकडून बंदुका, तोफा आणि दारुगोळा घेतल्याचा उल्लेख काही ऐतिहासिक नोंदीमध्ये आढळतो. दारुगोळा किल्ल्यावर पोचवणं हे सर्वात मोठं आव्हान. डोंगर चढून बैल, घोडे आणि मजूर यांच्या मदतीने रसद वर नेली जात असे. पावसाळ्यात हे काम आणखी कठीण होतं, म्हणून अनेक किल्ल्यांवर कायमस्वरूपी साठा ठेवला जाई. प्रत्येक किल्ल्यावर सैनिकांचे वेगवेगळे विभाग असत. तलवारबाज, भालाधारी, बंदूकधारी, तोफखाना सैनिक. काही सैनिक पहारा देत, काही दरवाजांवर तैनात असत, तर काही गुप्त मार्गांवर लक्ष ठेवत. किल्ल्यावर तट सोर्नोबत नावाचा अधिकारी काही ठिकाणी संरक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवत असे, तर तोफखान्यासाठी स्वतंत्र अधिकारी असत. तोफा कुठे ठेवायच्या, किती दारुगोळा वापरायचा याची नोंद ठेवली जात असे. किल्ल्यांमध्ये शिस्त अत्यंत कठोर होती. रात्री दरवाजे बंद झाल्यानंतर कोणालाही प्रवेश नव्हता. पहाऱ्यावर झोपलेले सैनिक आढळल्यास कठोर शिक्षा दिली जात असे, कारण एका सैनिकाच्या चुकीमुळे संपूर्ण किल्ला गमावला जाऊ शकतो. महाराजांनी प्रत्येक किल्ल्यासाठी गुप्त मार्ग ठेवण्यावर भर दिला. अनेक किल्ल्यावर चोर दरवाजे होते. वेढा पडल्यास संदेश पोहोचवण्यासाठी किंवा अचानक हल्ला करण्यासाठी हे मार्ग वापरले जात. राजगड, रायगड, तोरणा, प्रतापगड, पन्हाळा, विशालगड, सिंहगड, प्रत्येक किल्ल्याचं स्वतःचं महत्त्व होतं. काही किल्ले युद्धासाठी, काही खजिना ठेवण्यासाठी, काही प्रशासनासाठी, तर काही समुद्री रक्षणासाठी वापरले जात. विशेषतः रायगड किल्ला हा फक्त किल्ला नव्हता, तर ती स्वराज्याची राजधानी होती. इथे राजदरबार, खजिना, प्रशासन, बाजारपेठ, सैनिकांचे विभाग सगळं होतं. रायगडवर हजारो लोक राहत होते, त्यामुळे तो एक संपूर्ण शहरासारखा कार्य करत होता. समुद्री किल्ल्यांवर वेगळीच व्यवस्था होती. सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग सारख्या किल्ल्यांवर जहाजांची देखभाल, समुद्री कर, व्यापारी जहाजांवर लक्ष हे सगळं केलं जात असत. काही अधिकारी विशेषतः समुद्री सुरक्षतेसाठी नेमले गेले होते. मित्रांनो, या सगळ्यात सर्वात मोठी गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे विश्वास आणि शिस्त. कारण स्वराज्याचे किल्ले फक्त दगडांनी मजबूत नव्हते, तर तेथे लढणाऱ्या माणसांच्या निष्ठेमुळे मजबूत होते. औरंगजेबाने हजारो सैनिकांसह अनेक किल्ल्यांना वेढे दिले, पण मराठे महिनोन्महिने लढत राहिले. कारण प्रत्येक किल्ला म्हणजे त्यांच्यासाठी फक्त जागा नव्हती, तर स्वराज्याचा अभिमान होता. आज हे किल्ले भग्न अवस्थेमध्ये उभे असले तरी त्यांचा प्रत्येक दगड एक गोष्ट सांगतो, एक अशा राजाची ज्याने सह्याद्रीला स्वतःचं साम्राज्य बनवलं.